हाय फ्रेंड्स, आज आपण क्लास 8 इंग्लिश या टेक्स्टबुकमधील द टू जेंटलमेन ऑफ वेरोना यामधील स्पूनरिझम ही इंग्लिश ॲक्टिव्हिटी बघणार आहोत। ॲक्टिव्हिटी बघण्याच्या आधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा। चला तर बघूया ॲक्टिव्हिटी। सर्वात आधी आपल्याला स्पूनरिझम म्हणजे नेमकं काय हे बघायचं आहे। तर ही जी डेफिनेशन आहे ही साहित्यिक डेफिनेशन आहे। या पुढील स्लाइडवर आपण जी आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे सोप्या भाषेत ती एक डेफिनेशन बघणार आहोत। A spoonerism is a linguistic phenomenon where the initial sounds or letter of two or more words are swapped, often accidentally, creating a humorous or nonsensical result. It is named after Reverend William Archibald Spooner, a 19th century Oxford academic who was known for such verbal slips. आता हे स्पूनरिझम जे नाव आहे हे या विलियम आर्चिबाल्ड स्पूनर यांच्या नावावरून पडलेलं आहे आणि यांच्या बोलण्यामध्ये नेहमी अशा प्रकारच्या बोलताना मिस्टेक व्हायच्या, म्हणजेच ज्या शब्दांची जी अदलाबदल आहे ती व्हायची, त्याच्यामुळे याला स्पूनरिझम असं म्हटलं जातं। आणि स्पूनरिझम म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर स्पूनरिझम इज अ स्लीप ऑफ द टंग. द फर्स्ट लेटर्स of two or more words get interchanged in spoonerism. स्पूनरिझम म्हणजेच एक प्रकारचं स्लिप ऑफ टंग आहे, ज्यामध्ये जे आपण जेव्हा बोलतो तेव्हा जे शब्दाचं पहिलं लेटर आहे किंवा दुसरं लेटर आहे ते इंटरचेंज होतात, म्हणजे त्याची जागा बदललेली असते। कधी कधी आपण सुद्धा घाईमध्ये असं बोलून जातो आणि त्यामधून मग एक वेगळा शब्द किंवा हास्यास्पद शब्द निघतो आणि कधी कधी जोकसुद्धा होतो। तर ही स्पूनरिझम ॲक्टिव्हिटी आपण एक्झाम्पल्सच्या थ्रू समजून घेऊ। ट्राय टू मेक स्पूनरिझम ऑफ द फॉलोइंग. इथे काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्याचं स्पूनरिझम आपण बघू। यू मिस्ड माय हिस्ट्री क्लासेस, याचा आपल्याला स्पूनरिझम करायचं आहे। यू हिस्ड माय मिस्ट्री क्लासेस. प्रिव्हियस स्लाइडवरची डेफिनेशन बघितली त्याप्रमाणे आपल्याला फर्स्ट ऑर एखादं लेटर किंवा दुसरं लेटर जे आहे त्याची जागा जी आहे ती बदलते आणि त्याच्यामुळे असे फनी वाक्य तयार होतात। मध्ये मिस्ड म्हणजे जो एम आहे तो हिस्ट्रीच्या जागी एचच्या जागी टाकलेला आहे आणि तो एच जो आहे तो इथे टाकलेला आहे, त्यामुळे यू हिस्ड माय मिस्ट्री क्लासेस असं स्पूनरिझम इथे तयार झालेलं आहे। सेकंड एक्झाम्पल बघू। क्रशिंग ब्लो, ब्रशिंग क्लो, सी आणि बी इंटरचेंज झालेले आहेत। थर्ड एक्झाम्पल, पार्डन मी मॅडम, हिअर मार्डन मी पॅडम, हिअर पी अँड एम गेट इंटरचेंज। नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे ती स्पूनरिझमचीच आहे, पण यामध्ये आपल्याला करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस, ॲक्च्युली स्पूनरिझमची जी सेंटेन्सेस आहे ते दिलेली आहेत आणि आपल्याला त्याला करेक्ट करायचं आहे। डू यू लाईक टू बीड इन रेड, याला आपल्याला करेक्ट करता येईल डू यू लाईक टू रीड इन बेड। आता इथे आर आणि बी यांची अदलाबदल केलेली आहे आणि करेक्ट सेंटेन्स आपण पाहिलेला आहे। या ठिकाणी सेकंड सेंटेन्स आहे आय कॅन फी माय सूट प्रिंट्स। इथे फी आणि सूट या ठिकाणी लेटर्सची अदलाबदल केलेली आहे। आय कॅन सी माय फूट प्रिंट्स is the right sentence. Then third sentence, I caught a ban of soda. Here instead of caught we have to write brought and ban ऐवजी लिहायचं आहे can. So the sentence will be I bought a can of soda. Better your work. Think of makeup. A simile comparison on your own. Try to use the simile in a complete sentence. For example, as cold as ice, as hot as iron,
ॲज सॉफ्ट ॲज सिल्क, ॲज डीप ॲज अ वेल. यांचा आपण सेंटेन्समध्ये यूज करून सेंटेन्स लिहूया. ॲज डीप ॲज अ वेल. हिज नॉलेज इज ॲज डीप ॲज अ वेल, ऑलवेज सरप्रायझिंग एव्हरीवन. As soft as silk. The small child's skin is as soft as silk. लहान मुलाची त्वचा ही सिल्कप्रमाणे सॉफ्ट असते, मुलायम असते. As white as snow. बर्फाप्रमाणे शुभ्र पांढरा. Her dress was as white as snow, glowing under the moonlight. As pure as gold. His intentions were as pure as gold, without a trace of selfishness. As pure as gold याचा मीनिंग सोन्याप्रमाणे शुद्ध. त्याचा हेतू हा सोन्याप्रमाणे शुद्ध होता, त्यामध्ये कसलाही स्वार्थीपणा नव्हता, स्वार्थीपणाचा अंश नव्हता. As fast as deer. An athlete ran as fast as a deer, leaving behind everyone. As fast as deer म्हणजेच हरणाप्रमाणे चपळ. धावपटू हा हरणाप्रमाणे अत्यंत चपळ होता, धावण्यामध्ये त्याने प्रत्येकाला मागे सोडले होते. As sweet as honey. My father brought mangoes from Pune. Each mango is as sweet as honey. माझ्या वडिलांनी पुण्यावरून काही आंबे आणले, त्यातील प्रत्येक आंबा हा मधाप्रमाणे गोड होता. ॲज स्वीट ॲज हनी. ॲज हॉट ॲज आयर्न. द रोड्स इन माय सिटी इन समर आर ॲज हॉट ॲज आयर्न. माझ्या शहरातील रोड हे उन्हाळ्यामध्ये आयर्नप्रमाणे, प्रेसप्रमाणे गरम असतात, उष्ण असतात. As gentle as a lamb. He was a gentle as a lamb. As bright as the sun. सूर्याप्रमाणे तेजस्वी. Her smile was as bright as the sun. As cunning as a fox. कोल्ह्याप्रमाणे धूर्त. She is as cunning as a fox. ती कोल्ह्याप्रमाणे धूर्त आहे. As cold as ice. बर्फाप्रमाणे थंड. His hands were as cold as ice. As tough as nails. The exam was as tough as nails. As blind as a bat. वटवाघुळाप्रमाणे आंधळा. चष्म्याशिवाय तो वटवाघुळाप्रमाणे आंधळा आहे. He was as blind as a bat without his glasses. As light as a feather. The bag was as light as a feather. पंखाप्रमाणे हलका. As dark as a coal. The sky was as dark as coal before the storm. कोळशाप्रमाणे काळं. आभाळ जे आहे ते वादळापूर्वी कोळशाप्रमाणे काळं होतं.